माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर वावीकर आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप शिबिर ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडलं। हे शिबिर ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 12 टेंभी नाका येथे संपन्न झालं। यामध्ये गरजू नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि दृष्टिदोष तपासणी करण्यात आली। तसंच ज्या नागरिकांना चष्म्याची गरज होती त्यांना 15 दिवसानंतर मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। या उपक्रमामुळे अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात मिळाला। परिसरातील ज्येष्ठांसह अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण असा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला। ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणे याकरिता उत्कृष्ट आसन व्यवस्था, पाण्याची सोय देखील विशेषरित्या करण्यात आली होती। या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संतोष गाडे, अपूर्व मंगळाराम, अक्षय आपटे, मनोज किणे, सुभाष काटकर, विक्रांत पाटील, सुनील काटकर यांनी केलं होतं। या मोफत वैद्यकीय सेवेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शस्त्रक्रिया केली जाते, काय नेमकं कार्यक्रमाचं आयोजन? आज 9 तारीख शिंदे साहेबांचा आज वाढदिवसानिमित्त दरवर्षी म्हणजे आज कमीत कमी 20 वर्ष झाले मोतीबिंदू कॅम्प आणि मोफत चष्मे वाटप होतात। पण ते शिंदे साहेबांचं एवढं मोठं काम आहे का आम्ही छोटं काम आहे आमचं तर पण कसं असतं, मोतीबिंदूचं ऑपरेशन कमीत कमी गरीबाला परवडत नाही। 20 ते 22 हजार रुपये त्या टायमाला लागतात आणि आता हे आमचं म्हणजे मोफत होतं। याच्या बदली आम्ही कमीत कमी आणि ठाण्यातला नामवंत डॉक्टर आहेत वावीकर यांच्याकडे केलं जातं, म्हणून लोक भरपूर येतात। आता कमीत कमी 350 ते 450 लोक झालेत आतापर्यंत। त्यातले कमीत कमी 200 ते 250 लोकांना चष्मा होईल आणि 100 लोकांचं मोतीबिंदू कॅटरॅक्टचं ऑपरेशन होईल। ते असं कसं आता टप्प्याटप्प्याने आम्ही करतो। आज समजा उद्या समजा 5-10 लोक पाठवले, परवा 10 लोक पाठवले, असं करून हा टार्गेट आम्ही महिन्याभरात पूर्ण करतो। हे शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छाच आहेत त्या गरिबांचा कैवारी माननीय शिंदे साहेब आम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत का ते परत मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना आणि युवासेना कोपरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात 500हून अधिक कोपरीकर नागरिकांनी लाभ घेतला। हे शिबिर कोपरी पूर्व येथील पारशीवाडी येथील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी शिंदे शाळा येथे भरवण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता पबनानी, मालती पाटील, शर्मिला गायकवाडही उपस्थित होते। शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजक स्वप्नील लांडगे, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवस्वप्न फाउंडेशन यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया, हृदय, किडनी, कॅन्सर, रक्तदाब, डोळे तपासणी, हृदयाचे ठोके, ऑक्सिजन लेवल, बॉडी फॅट, बॉडी मास, बोन मास, BMI, उंची, वजन, शरीरातील पाण्याची लेवल, शरीरातील विजिरियल फॅट, कमी दरात चष्मा वाटप, रक्त तपासणे, मेटाबॉलिक वय, HSBC1, मधुमेह तपासणी, एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया, मूतखडा, जनरल मेडिसिन, यूरो सर्जरी, गुडघा बदलणं, गायनॅक, ऑर्थोपेडिक, गर्भाशयाच्या तसंच मूळव्याध, क्रिटिकल केअर, हार्ट फेलर, हार्निया शस्त्रक्रिया, वजन तपासणी, TMT तपासणी, स्त्रियांचे आजार, ब्लड प्रेशर, बायपास शस्त्रक्रिया, वॉल्ट झडप, IABP उपचार, पेसमेकर शस्त्रक्रिया, शरीरातील कॅल्शियम प्रमाणाची BMD चाचणी, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मोफत आधार कार्ड आणि पॅन कार्ड, नवीन मतदार नोंदणी, तसंच महिलांना शून्य बॅलन्स अकाउंटमध्ये IDBI बँकेतर्फे मोफत खातं तसंच मुद्रा लोन करून देण्यात आलं। यावेळी प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष बोडके, कुणाल पाटील, गणेश मुकादम आदीही उपस्थित होते। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र ज्यांची ख्याती CM कॉमन मॅन म्हणून ज्यांनी घडवली, जनसामान्यांसाठी ज्यांनी खूप
काम केलं, भूतो ना भविष्य कुठल्या मुख्यमंत्र्यांकडनं हे काम घडलेलं आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे मेडिकल योजनेतर्फे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सगळ्यात जास्त निधी ह्या गरीब महाराष्ट्राच्या जनतेला पोहोचवलं. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आणि आम्ही आज या कॉमन मॅनचा वाढदिवस साजरा करतोय. 61वा वाढदिवस आहे. पूर्ण कोपरीकरांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर, भव्य एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये विविध स्तरातील मान्यवर डॉक्टरांनी आपलं निस्वार्थ सेवा दिलेली आहे आणि आम्ही आवाहन करतो की कोपऱ्यातील तमाम जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सगळ्या रोगांवरती हे इथे निदान आहे, तर त्याचा लाभ घेऊन आपलं चेकअप करावं आणि गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज तुकाराम शिंदे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. हा कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना हा केवळ पक्ष नसून विचारधारा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. हे जनतेच्या सेवेसाठी कार्य करणारं केंद्र असून काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा लोकांचा आमच्यावरील विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान शांतीनगर आणि रामनगर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं तसंच कैलासनगर वाचनालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. यानंतर श्रीनगर मैदानात क्रिकेट सामन्यांचंही आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. नवीन जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी महत्त्वाचं ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. ठाण्यातील बीजे हायस्कूल परिसरात तेंबीनाका शाखा प्रमुख निखिल बुडजुडे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शहर प्रमुख हेमंत पवार, कमलेश चव्हाण यांची उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती, रेशनिंग कार्ड मधल्या त्रुटी दूर करणं, आभा योजना, ई-श्रम कार्ड यांसारख्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा याकरिता विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. तसंच महाआरोग्य शिबिराअंतर्गत देखील यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये कर्करोग तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचण्या येथे करण्यात आल्या. नागरिकांना या ठिकाणी मोफत औषधही देण्यात आली. आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा हा 60वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त गेले सातत्याने आम्ही 7
8 वर्ष आम्ही हा कॅम्प असा आयोजित करत आहोत। या कॅम्प दरम्यान तुम्ही बघाल की आपण महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय योजना असतील, सर्व शिधापत्रिका असेल, उत्पन्नाचा दाखल्यापासून तुमच्या रहिवासी दाखल्यापासून हे सगळे दाखले असतील, या सर्व दाखले आपण इथे मोफत त्यांना इथे एकाच ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत। त्याचसोबत तुमचं आधार कार्ड पासून ते पॅन कार्ड पर्यंत, म्हणजे जे नवीन पॅन कार्ड आलेलं आहे 2.0 ज्याला म्हटलं जातं, आणि तसेच तुमचं ज्येष्ठ नागरिक दाखल्यापासून ते रहिवासी दाखल्यापर्यंत हे सर्व आपण दाखले आणि सर्व कार्ड आपण सर्व इथे मोफत करून देत आहोत। त्याचसोबत आपण एक भव्य दिव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्या आरोग्य शिबिरामध्ये ठाण्यातील मोठे 5 हॉस्पिटलचा आपण समावेश केलेला आहे। नागरिकांच्या सेवेसाठी हे मोठे 5 हॉस्पिटल आपण इथे घेऊन आलेलो आहोत। त्यामध्ये कायझन हॉस्पिटल असेल, सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल, एपेक्स हॉस्पिटल असेल, ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल असेल, या सर्व हॉस्पिटल अंतर्गत या सर्व सुविधा आपण ते उपलब्ध करून देत आहोत। त्यामध्ये हृदयासंदर्भातल्या असतील, गुडघ्यासंदर्भातल्या असतील, मेंदू संदर्भातल्या आणि डोळ्यासंदर्भातल्या सर्व तपासण्या आपण इथे मोफत करणार आहोत। आणि त्या तपासण्यामध्ये निदान होणाऱ्या नागरिकांचे ज्या शस्त्रक्रिया असतील त्या आपण मोफत करून देणार आहोत। विशेष करून मोतीबिंदूसाठी आपण इथे विशेष कॅम्प ठेवलेला आहे। त्या कॅम्प संदर्भात डोळ्याची तपासणी करून वावीकर आणि ईशा नेत्रालय सारख्या चांगल्या हॉस्पिटलमधून आपण त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करणार आहोत। त्याचसोबत ज्या नागरिकांना गरज आहे, ज्यांना चष्म्याची गरज आहे, त्या नागरिकांसाठी आपण 1000 ते 2000 पर्यंत किंवा 3000 पर्यंतचे चष्मे जे बाजारामध्ये महाग मिळतात ते आपण इथे त्यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि त्या सर्वांचा त्या नागरिकांनी लाभ घ्यावा। त्यासोबत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6000हून अधिक महिलांचे आपण ब्रेस्ट कॅन्सरचे तपासण्या करणार आहोत। आणि त्या तपासण्यामधनं आपण ज्या 6000 महिलांचं निदान होईल, त्या 6000 महिलांचा आपण शस्त्रक्रिया ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या मोफत करणार आहोत। त्यामुळे ह्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांना लाभावे आणि त्यांचं आयुष्य खूप खूप वाढावं हीच प्रार्थना करतो। आणि ठाण्यातील नागरिकांना मी निमंत्रण करतो की तुम्ही ह्या अशा भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचा आणि शिधापत्रिका आणि मोफत कार्ड वाटपाच्या शिबिराला तुम्ही भेट द्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा। धन्यवाद।